सुनील अण्णा शेळकेंना, कारण त्यांनी आमच्यासाठी गरिबांसाठी किंवा जातीपात त्यांनी कधी बघितलेले नाहीये. आणि प्लस म्हणजे कसं त्यांनी सगळ्यांच्या भावनांना जाणलेले आहेत आणि त्यांनी भरपूर अशी कामं केलेले, जसं गटरीचे काम आहे आणि जसं कुणाला आता शिबिर त्यांनी चालू केलं होतं गोरगरिबांसाठी. त्यांनी ज्यांच्याकडनं त्यांना पैसा असं हॉस्पिटलमध्ये न येता त्यांनी भरपूर लोकांना अशी मदत केलेली आहे की कुणीच विसरू नाही शकत. आणि असा आमदार अजूनपर्यंत कोणी आला नाही आणि येणार पण नाहीये. 100% फक्त सुनीलांना. सुनीलांना शेळकेलाच. आमच्या इथं रस्ते बनवले, गटारीचे काम केले, मंदिरचे काम केले, म्हणून म्हणजे खूप काही केलं आमच्यासाठी अण्णांनी. त्याच्यामुळे आमचं मत सुनीलांना शेळक्यांना देणार का तर 100% आम्ही त्यांनाच देणार आहे मतदान. का तर त्यांनी भरपूर खूप काही केले गरिबासाठी, लोकसंख्येसाठी. आमच्या इथं मरीमाताचं मंदिराचं काम केलं त्यांनी, गणपतीचं मंदिर बांधलं, रोडचे कामं केलेत, गटराचे कामं चालू आहेत करायचे. आणि त्यांनी खूप काही म्हणजे सगळ्यांसाठी केलेलं आहे. आणि मग त्यांनाच आम्ही मतदान करणार. आणि मी काय सगळ्याच महिला करणार आहेत त्यांना. सुनीलांना म्हणजे चांगला माणूस, सगळ्याचं चांगलं केलेलं आहे. मंदिर केलं, रोड केलं, गटरीचं काम केलं. मी त्यांनाच देणार आहे. सुनीलांना शेळकेंना, कारण त्यांनी आमच्या इथं भरपूर कामं केलेली आहेत, जसं मंदिराचं झालं, गटरींचं झालं, माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी पण त्यांनी मदत केली. आपण मत कुणाला देणार आहे? सुनील शेळकेला, का की त्यांनी गरिबासाठी आमच्यासाठी भरपूर सोय केलेली आहे त्यांनी, म्हणून आम्ही त्यालाच मतदान करणार. कोणत्याच आमदारने केलं नाही, पण त्यांनी केलं, गरीबासाठी लय केलं त्यांनी. वोट हम सुनील शेर भाई को इसलिए देंगे क्योंकि उन्होंने इतना सब काम किया गरीबों के लिए। यही मंदिर बनाए, अरे मंदिर बनाने का मतलब प्रोसीजर लिया है, बना के देंगे बोले, सड़क बनाए, गटर बनाए, आगे जो प्रोसीजर है वो भी हम उनसे करा के लेंगे, ऐसा उन्होंने बोले, इसलिए हम सभी उनको वोट देंगे। सुनील अण्णाला देणार आम्ही. म्हणजे पहिलं गटर होते ते होते, आता जरा व्यवस्थित चेंबर वगैरे बनवलं, रोड बनवला, रस्ता बनवला, म्हणजे वस्ती जरा आता जरा चांगली दिसते. म्हणजे पहिल्यासारखी नाही दिसत, आता जरा व्यवस्थित दिसते. म्हणजे वोट आम्ही सुनील अण्णालाच देणार. आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ.